नमस्कार खवयांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झटपट होणारी अशी तवा पनीर सब्जी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम पनीर मी इथे घेतलेलं आहे बघा, आणि ते आपल्याला एकसारखं असं क्यूब मध्ये कट करून घ्यायचं आहे बघा। एकसारखं मी इथे कट करून घेते आहे पनीर अशा प्रकारे। साधारण या साइज मध्ये आपल्याला ते हवंय। त्यानंतर आपण ते एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत कट केलेलं पनीर बघा। आपल्याला ते छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दही, साधारण पाऊण वाटी दही इथे मी वापरणार आहे। घट्ट दही घेतलेलं आहे, बिलकुल आंबट नाही आहे। आणि तिखट घेतलं यावर चवीनुसार। गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि चवीनुसार मीठ मी इथे घातलेलं आहे। छान प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे। पनीर तुटायला नको इतकं ते अलगद आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि आपली फोडणी होईपर्यंत आपण हे बाजूने ठेवणार आहोत। त्याआधी आपल्याला 4-5 लसणाच्या कळ्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा आणि 2-3 अशा हिरव्या मिरच्या ठेचून घ्यायच्या आहेत बघा। आपण त्याचा ठेचा बनवून घेणार आहोत। खूप बारीक नाही, पण आपल्याला एक फोडणीमध्ये छान टेक्स्चर येईल अशा प्रकारे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे बघा। त्यानंतर मी फोडणीसाठी इथे शिमला मिरची चिरून घेते आहे बघा। एक शिमला मिरची 200 ग्रॅम पनीरला ओके आहे बघा। अशा प्रकारे ती सुद्धा आपल्याला चौकोनी चौकोनी अशी कट करून घ्यायची आहे शिमला मिरची। त्यानंतर मी कांदा बारीक चिरून घेणार आहे अशा प्रकारे। 2 कांदे मी इथे वापरलेले आहेत मीडियम साइजचे, खूप बारीक आपल्याला हवा आहे कांदा। त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। 2 टोमॅटो मी यूज केलेले आहेत इथे बघा। त्यानंतर एका पॅन मध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालं की आपण जो ठेचा बनवून घेतला होता तो इथे परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। ठेचा झाला की आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेतो आहोत अशा प्रकारे, आणि हा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। त्यानंतर आपण याच्यात मसाले घालणार आहोत। तिखट, हळद, पनीर बटर मसाला घातलेला आहे मी 1 मोठा चमचा, आणि चवीनुसार मीठ। आता हे मसाले छान झाले की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे अशा प्रकारे, आणि टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत बघा। छान झालेले आहेत आपले मसाले आणि टोमॅटो। त्यानंतर आपण यामध्ये जी शिमला मिरची होती ती घालून घेत आहोत। अगदी शेवटी आपल्याला ही घालायची आहे। आणि आपण जे मीठ अगोदर घातलं होतं, तर शिमला मिरची शिजताना मीठ मदत करतं शिमला मिरची शिजण्यासाठी। आता आपण एक झाकण घेऊन वाफ घेऊन घेणार आहोत अशा प्रकारे। छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला, तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे आपली भाजी होत आली आहे। त्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा आमचूर पावडर घालतो आहोत। ते मिक्स झाल्यावरती जे मॅरिनेट केलेले पनीर होते ते आपण इथे घालून घेतो आहोत, आणि ते सुद्धा अलगद असे परत एकदा मिक्स करायचे आहेत मस्त। आता आपल्याला हे सुद्धा एक झाकण ठेवून वाफ घेऊन घ्यायची आहे भाजीला, जेणेकरून पनीरमध्ये पूर्ण मसाल्याचा अर्क उतरेल बघा। अशा प्रकारे आपली भाजी इथे रेडी झालेली आहे, मस्त दिसते। चला तर आपण ही फटाफट सर्व करून घेऊया। आपली तवा पनीर भाजी इथे रेडी आहे। चला तर आपण ती सर्व करून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व करून घेतली आहे। तुम्ही ही भाजी मुलांना सुद्धा देऊ शकता। थोडं तिखट कमी घालायचं असेल तर तुम्ही तसं करून मुलांना ही जर भाजी दिली तर ती आवडीने खातील। तुम्ही ब्रेड सँडविच करताना सुद्धा ही भाजी सँडविचमध्ये घालून यूज करू शकता। खूप टेस्टी होते, नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। थँक्यू।